नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअ खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलेलं आहे. त्याचं सूप वाजलेलं आहे आणि हे अधिवेशन संपताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांची खरं तर शिकवणीच घेतलेली होती. ही शिकवणी अशी घेतली की विरोधी पक्षांना चांगले मुद्दे मांडता येत नाही. त्यांनी जो अंतिम आठवडा प्रस्ताव आणलेला होता, त्या अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कोणतेही नवीन मुद्दे नव्हते आणि हे अधिवेशन देखील महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करण्याऐवजी वेगळ्या चर्चा करण्यामध्ये गुंतलेलं होतं. आता या अधिवेशनामध्ये मुद्दे कोणते गाजले तर तुमच्या लक्षात असलं असेल, हलाल मटन की झटका मटन. दुसरा मुद्दा काय, औरंगजेबाची कबर ठेवायची की नाही ठेवायची, कुणाल कामराचा मुद्दा. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जी छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी होती रायगडावरती, वाघ्या कुत्र्याचं करायचं काय. म्हणजे अशा एका निरर्थक मुद्द्यांमध्ये हे सगळं अधिवेशन फिरत राहिलं. महत्वाचा वेळ सगळा त्याच्यामध्ये गेला. दुसरीकडे फडणवीस जरी असं म्हणत असतील की विरोधी पक्षाला चांगले मुद्दे देखील मांडता येत नाहीत आणि विरोधी पक्षांचं बळ देखील कमी असल्यामुळं, त्यांची ताकद कमी असल्यामुळं सत्ताधारी पक्षाने देखील याबाबत फार गांभीर्याने विचार केलेला नाही असंही दिसून येतं. आणि विरोधी पक्ष मुद्दे चांगले मांडत नाही असं जरी फडणवीस म्हटले असतील तरी विधानसभेमध्ये मात्र विरोधी पक्षनेत्यांनी मायला फडणवीस यांचं जे सरकार आहे ते टाळाटाळ करत आहे एवढं मात्र निश्चित. अगदी महाविकास आघाडीनं एकत्रितरित्या भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते म्हणून विधानसभेमध्ये नियुक्ती करा असं पत्र दिलं. बरं, हे विरोधी पक्षनेते पद नियुक्तीसाठी संख्याबळाचे काही निर्बंध आहेत का? म्हणजे लोकसभेमध्ये जसे 1.0 सदस्य किमान आवश्यक असतात विरोधी पक्षनेते पदासाठी, तशी अट विधानसभेसाठी अजिबात नाही. तरीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत टाळाटाळ केली आणि त्यांचा नेहमी वकिली युक्तिवाद त्यांनी केलेला होता की याचा जो निर्णय आहे हा विधानसभेचे अध्यक्ष घेतील. म्हणजे स्वतःवरती कोणताही एक दबाव न घेता किंवा स्वतःवरती कोणताही तो निर्णय न घेता तोच त्यांनी थेटपणे विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टामध्ये ढकलला. पण या अधिवेशनामध्ये जरी असं विरोधी पक्षनेता जरी नसला तरी काही नवीन चेहरे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सगळ्यात महत्वाची निराशा कोणी केली तर जी निराशा केलेली आहे ती निराशा काँग्रेसचे जे ज्येष्ठ नेते नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख या नेत्यांकडनं मोठी निराशा झालेली आहे. म्हणजे हे जे मोठे नेते आहेत यांनी सभागृहामध्ये धनंजय मुंडे यांचा जो मुद्दा होता, त्यांच्या राजीनाम्याचा मुद्दा, तो कोणत्याही आक्रमकपणे मांडलेला नाही. खरं तर विरोधी पक्षनेत्याची भूमिका किंवा विरोधकाची जर भूमिका कुणी चांगली बजावली असेल तर त्याच्यामध्ये भाजपचेच आमदार सुरेश धस यांचं नाव घ्यावं लागेल. सुरेश धस यांनी संतोष देशमुख खून प्रकरणाची जरी बाजू प्रभावीपणे मांडली असती तरी माझं ऑब्झर्वेशन असं आहे की विरोधी पक्ष म्हणून इतर 3 पक्ष त्याच्यामध्ये फारसे सक्रिय नव्हते. खरी भूमिका जी मांडली ती मीडियानंच मांडलेली होती. मीडिया आक्रमकपणे पुढे आलेला होता आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांची विकेट ही फडणवीस सरकारला द्यावी लागली. आता जो मुद्दा राहिलेला आहे तो की खरा विरोधी पक्षनेता कोण असू शकेल. तर खरा विरोधी पक्षनेता जर कोण असू शकेल तर अनेकांचं मत असू शकेल की कुणाल कामराला विरोधी पक्षनेता करा असं अनेकांचं मत पडू शकेल. कारण कुणाल कामरानं ज्या पद्धतीने पॉइंटेड आणि ज्या पद्धतीने थेट टार्गेटेड जो हल्ला केलेला होता त्या हल्ल्याला तोड नव्हती. त्यामुळे कुणाल कामराकडनं सारख्या व्यक्तीनं बोलणं आणि सभागृहामध्ये 2-2 दिवस त्याच्यावरती चर्चा होणं, सुषमा अंधारे किंवा इतर नेत्यांवरती त्यावरनं हक्कभंग येणं, मला वाटतं हेच कुणाल कामराचं मोठं यश आहे. त्यामुळं आर पाटील आणि कुणाल कामरा ही जर 2 उदाहरणं आताच्या विरोधी सदस्यांनी जर आपल्या समोर ठेवली तर नक्कीच फडणवीस सरकारवरती अंकुश ठेवण्याचा मार्ग त्यांना नक्कीच सापडू शकेल. या बाबतीत काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र पूर्णपणे निराशा केली. दुसरीकडे शिवसेनेचे जे नेते आहेत विधान परिषदेमध्ये, अनिल परब हे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यापेक्षा अतिशय सरस ठरलेले आहेत. म्हणजे अनिल परब यांचे जे पंचेस होते ते पंचेस मात्र अतिशय चांगल्या रीतीनं गाजलेले होते. त्याने चित्रा वाघ यांना मारलं टोमणं असेल, नितेश राणे यांना थेट अंगावर घेणं असेल किंवा इतर जे काही मुद्दे असतील ते अनिल परब त्याच्यामध्ये विधान परिषदेमध्ये उठून दिसले. विधानसभेमध्ये मात्र भास्कर जाधव, दुसरीकडे आदित्य ठाकरे हे 2 शिवसेनेचे जे चेहरे होते या 2 चेहऱ्यांनी मात्र चांगला किल्ला लढवला. इतर जे शिवसेनेचे आमदार होते त्यांना पुरेसा मिळाला नसेल किंवा महत्वाच्या मुद्द्यांवरती बोलण्याची संधी मिळाली नसेल, त्यामुळे त्यांचं नाव काही फारसं पुढे आलेलं नाही. यातला एक आणखीन एक नवीन जो चेहरा आहे वरुण सरदेसाई यांनी मात्र या सभागृहामध्ये आपलं
एक वेगळं एक चित्र तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय चांगले मुद्दे त्यांनी याच्यामध्ये मांडले. आता राष्ट्रवादीकडनं मात्र रोहित पवार आणि जयंत पाटील यांनी बहुतांशी किल्ला लढवलेला आहे. त्यातही जयंत पाटील यांनी आपले टोमणे मारत कधी विरोधकांना आपण विरोधक आहोत याची कधीतरी जाणीव ठेवत मुद्दे मांडलेले आहेत. त्यांनी पण अजित पवार असो, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना थेटपणे अंगावर घेण्याचं टाळलेलं आहे. धनंजय मुंडे यांच्या प्रकाराबाबत जयंत पाटील हे शब्दानं देखील बोललेले नाहीत, याचं मला खरोखरीच आश्चर्य वाटतं. दुसरीकडे रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती आणि ही आक्रमक भूमिका मात्र त्यांना कायम ठेवावी लागेल असं दिसून येत आहे. आता जितेंद्र आव्हाड धनंजय मुंडेंच्या प्रकरणावर ठामपणे बोलले, कबरीवर बोलले, नितेश राणेंवरती बोलले, मात्र त्यांना त्यांच्याच पक्षात फारसं समर्थन मिळालं की नाही हा देखील एक शोधाचा विषय आहे. दुसरीकडे रोहित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यासह जयकुमार गोरे यांना अंगावर घेतलेलं दिसून येत आहे. आता राहिला मुद्दा खरोखरीच या विधानसभेमध्ये एक सक्षम विरोधी नेता आहे की नाही असा प्रश्न आपल्याला पडतो. सक्षम विरोधी नेता कसा असावा हे खरं तर देवेंद्र फडणवीस यांनीच 2019 ते 2022 या काळामध्ये दाखवून दिलेलं होतं. सरकारला सळो की पळो कसं करावं याचं एक चांगलं धराच खरं तर त्यांनी दाखवून दिलेला होता आणि त्यामुळेच ते असं म्हणालेले होते की चांगला विरोधी पक्षनेता किंवा चांगला विरोधी पक्ष कसा असावा याची शिकवणी मी घेतो. खरं जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2014 ते 19 या कालावधीमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी विरोधी पक्ष कसा मोडून काढायचा याचे धडे घालून दिलेले होते. म्हणजे एकतर सगळ्यात पहिल्यांदा जे एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते निवडले गेले तेच नंतर युती सरकार म्हणून सरकारमध्ये सामील झाले. काँग्रेसनं मग राधाकृष्ण विखे पाटील यांना नेमलेलं होतं, तर त्याच राधाकृष्ण विखे पाटील यांना नंतर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपमध्ये घेतलं आणि नंतर जेव्हा एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले तेव्हा देखील अजित पवार हे विरोधी पक्षनेते होते, त्यांना देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या सरकारमध्ये सहभागी करून घेतलं. म्हणजे विरोधी पक्षनेता हा देवेंद्र फडणवीस यांच्या समोर टिकत नाही. हे जे 2019 ते 2024 मध्ये पाहिलं त्याची उदाहरणं तुम्हाला सहजपणे पटतील. त्यामुळे या सगळ्या गदारोळामध्ये आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये जी राहून आठवण येते ती म्हणजे RR पाटील यांची. जर आज RR पाटील असते तर नक्कीच सत्ताधारी पक्षाला सो की पळो करून सोडलं असतं. एक तर RR पाटील यांच्याकडे भाषणाची शैली होती, विरोधी मुद्दे कसे मांडावेत याचं त्यांना भान होतं आणि एखाद्या प्रकरणाचा पाठपुरावा कसा करावा याची त्यांना देखील जाणीव होती. त्यामुळेच 1995 ते 99 या काळामध्ये विरोधी पक्षनेते विधानसभेमध्ये मधुकर पिचड जरी असतील तरी खरा विधानसभेचा काळ गाजवला तो RR पाटील यांनीच. त्यामुळं आज RR पाटील यांच्यासारखं एक विरोधी पक्षनेता मिळण्याची महाराष्ट्राला खरंच गरज आहे. कोणताही सत्ताधारी पक्ष हा निरंकुशपणे आपली सत्ता राबवायचा प्रयत्न करत असतो आणि त्याला एक प्रतिबंध करण्याचं काम RR पाटलांसारखा किंवा देवेंद्र फडणवीस हे देखील जेव्हा विरोधी पक्ष नेते तेव्हा ते सक्षमपणे करत होते. मात्र जे वडीलधारे असोत, नाना पटोले असोत, यांना मुद्देसूदपणे आपलं विषय मांडणे असो किंवा टार्गेटेड विषय मांडणे असो त्याच्यामध्ये ते कमी पडतात. अमित देशमुख, विश्वजित कदम हे जे नेते मंडळी आहेत त्यांना सरकारच्या विरोधामध्ये बोलण्यामध्ये मर्यादा येत आहेत. शिवसेनेचे नेते बोलत आहेत पण त्यांना विरोधी पक्षनेता म्हणून स्थान मिळत नाहीयेत आणि राष्ट्रवादीमध्ये 2-3 चेहरे बोलत आहेत. त्यामुळे एक गलित गात्र असा विरोधी पक्ष आपल्याला दिसून येत आहेत. संख्येने जरी ते कमी असतील तरी त्यांनी ठामपणे आणि एखाद्या विषयाचा पाठपुरावा कसा करावा हे खरं याचे धडे देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं घ्यायला काहीच हरकत नाहीये. बघूया पावसाळी अधिवेशनामध्ये यापैकी कोणता नेता हा एक सक्षमपणे आणि प्रभावीपणे फडणवीस यांना घेरणार का याची आता उत्सुकता लागून राहिलेली आहे आणि त्यांनी RR पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेता म्हणून भाषणे पाहायला काहीच हरकत नाही. तुम्हाला काय वाटतं की कोण सक्षमपणे विधानसभेतला विरोधी पक्षनेता ठरू शकेल याबाबतचे तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत आवर्जून कळवा. पाहत राहा लेट्स अप मराठी.